नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सही ट्रेड मराठी या चॅनलवर। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की धन आपल्यासाठी वेगवेगळे फीचर घेऊन येत असतं आणि जे फीचर्स ट्रेडर्स यूज करत असतात त्यांच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये। जर तुम्ही एक चांगले ट्रेडर आहे आणि खूप जास्त स्टडी आणि स्ट्रॅटेजी तयार करून ट्रेड घेत असाल तर तुम्हाला हेही माहित असेल की मार्केट डेप्थ बघणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच्याबरोबर जर आपली बाइंग स्ट्रॅटेजी होत असेल तर अजूनही चांगलं होऊन जातं। जर तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये आणि स्टडीमध्ये हेल्प पाहिजे असेल तर धन तुमच्यासाठी एक अमेझिंग फीचर घेऊन आलेला आहे ज्याचं नाव आहे आइसबर्ग ऑर्डर। आइसबर्ग ऑर्डर काय असतं आणि कशा पद्धतीने ती प्लेस करायची असते याच्या बाबतीतचाच हा व्हिडिओ राहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवे असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण मार्केटमध्ये ट्रेड करत असतो, जसं की निफ्टी 50 आता आपल्याला इथे दिसतोय की 85 पॉईंट वर आहे, बुलिश मार्केट आहे आणि आपल्याला बाइंग करताना क्वांटिटी हेवी घ्यायचा म्हणजे सवय असते। काही जणांना खूप जास्त हेवी क्वांटिटी घेतात, म्हणजे 1000 क्वांटिटी घेतात, 100 क्वांटिटी घेतात, 200 क्वांटिटी घेतात। मग अशा वेळी काय होतं की प्राइस खूप जास्त फ्लक्च्युएट होते, कारण 100 एकत्र क्वांटिटी किंवा 1000 एकत्र क्वांटिटी मार्केट डेप्थमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यामुळे प्राइस अचानक फ्लक्च्युएट व्हायला लागते। प्राइस फ्लक्च्युएशन हे जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही आइसबर्ग ऑर्डरचा वापर करू शकता। आता आइसबर्ग ऑर्डरमध्ये काय होतं की जर समजा 1000 क्वांटिटी तुम्ही बाय करत असाल तर आइसबर्ग ऑर्डरमध्ये ही ऑर्डर प्लेस केल्यानंतर त्याचे छोटे छोटे पार्ट होतात आणि वन बाय वन ती ऑर्डर एक्झिक्यूट होते। ऑर्डर त्याच प्राइसला एक्झिक्यूट होते पण वन बाय वन छोट्या छोट्या स्मॉल पार्टमध्ये एक्झिक्यूट होते आणि हे छोटे छोटे जे पार्ट असतात ते मार्केट डेप्थमध्ये त्याप्रमाणे बघायला मिळतात। फॉर एक्झाम्पल, समजा मला 100 क्वांटिटी बाय करायची आहे आणि मी 20 क्वांटिटीचा एक लेग म्हणजे 5 लेग तयार केले तर 20 क्वांटिटीज मला मार्केट डेप्थमध्ये दिसणार, म्हणजे सगळे 100 क्वांटिटी मीच एक्झिक्यूट करतोय पण मार्केट डेप्थमध्ये दिसताना 20-20च्या क्वांटिटीनं ते पार्ट आपल्याला तिथे बघायला मिळतील। आता ही आइसबर्ग ऑर्डर कशी असते ही मी प्लेस करूनही तुम्हाला दाखवणार आहे। बाय करताना पण करू शकता आणि सेल करताना पण तुम्ही ही ऑर्डर प्लेस करू शकता, असं नाहीये की फक्त बाय करताना करायला पाहिजे। तर यासाठी आपण आलेलो आहे धनच्या ॲप्लिकेशनवर। तुम्ही वेबसाईटवर पण ही गोष्ट करू शकता, दोन्ही ठिकाणी तुम्हाला ही ऑर्डर प्लेस करायला मिळते। आता होम पेजवर आल्यानंतर एकतर तुम्ही ज्या स्टॉकमध्ये बाइंग करणार आहे तिथे सर्च करू शकता, तो स्टॉक सर्च करू शकता किंवा वॉचलिस्टमध्ये तो स्टॉक तुम्ही ॲड करू शकता आणि त्याच्यामध्ये ऑर्डर प्लेस करू शकता। आता वॉचलिस्टमध्ये गेल्यानंतर मला इथे स्टील अथॉरिटी ऑफ इंडियावर ऑर्डर प्लेस करायची आहे। मग मी काय करणार आहे, बायवर क्लिक करणार आहे। बायवर क्लिक केल्यानंतर आता इथे या स्क्रीनवर ट्रेडिंगची स्क्रीन असू दे किंवा इन्व्हेस्टमेंटची स्क्रीन असू दे किंवा MTF असू दे, कुठेही आइसबर्ग ऑर्डर बघायला मिळत नाहीये। इन्व्हेस्टमेंटसाठी जरी तुम्ही घ्यायचं असेल तरी आइसबर्ग ऑर्डर लावू शकता, पण आता इथे कुठेच आपल्याला आइसबर्ग ऑर्डर लिहिलेलं दिसत नाहीये। मग हे कधी होतं, कारण आपल्या इथं एक क्वांटिटी सिलेक्टेड आहे। जर धनमध्ये तुम्ही ट्रेडिंग करत असाल किंवा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन घेत असाल तर 100 क्वांटिटी जेव्हा तुम्ही इथे एंटर करता त्यावेळेलाच 100 क्वांटिटी एंटर केल्यानंतरच तुम्हाला इथे आइसबर्ग ऑर्डर जी आहे ती बघायला मिळते। हे बघा, आइसबर्ग ऑर्डर इथे बघायला मिळाली तर 100 क्वांटिटी असायला लागते तरच तुम्ही आइसबर्ग ऑर्डर इथे प्लेस करू शकता। आता हा स्टॉक तर बाय करू शकत नाही कारण थोडंसं मार्जिन रिक्वायरमेंट इथे वेगळं दाखवते, त्यामुळे मी एक वेगळा स्टॉक इथे तुम्हाला बाइंग करून दाखवतो। आणि वॉचलिस्टमध्ये आपल्या आहे गेल, तर हा गेलचा स्टॉक आपण बाय करूया। तर इथे 100 क्वांटिटी मी ॲड करतोय। ॲड केल्यानंतर इथे आपल्याला बघायला मिळतं की स्लाइस आइसबर्ग आपल्याला इथे ऑप्शन दिसलाय। आता याच्यामध्ये जर मी मोरवर गेलो तर नंबर ऑफ लेग्स आपल्याला इथे प्रोव्हाइड करायला लागतात, जसं मी मागाशी सांगितलं। आता इथे नंबर ऑफ लेग 1 आहे। एक नंबर ऑफ लेग म्हणजे काय होणार की 100च्या 100 क्वांटिटी एकाच वेळेला एक्झिक्यूट होणार। जर समजा हे मी वाढवतोय, 3, 4, 5 करतोय, 5 केल्यानंतर काय होईल की 100 डिवायडेड बाय 5 होईल आणि 20चा एक लॉट म्हणजे 20ची एक लेग तयार होईल आणि 20 प्रमाणेच माझ्या मार्केट डेप्थमध्ये ही ऑर्डर बघायला मिळेल। आता हे असं काय आहे, कारण त्याचं पण कारण सांगतो। धन आपल्याला 100 क्वांटिटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी असल्याशिवाय आइसबर्ग ऑर्डर प्लेस करायची परवानगी देत नाही। आता तुम्ही म्हणाल की फ्युचर अँड ऑप्शनमध्ये काय करायचं, तर FNO जर तुम्ही ट्रेड करत असाल तर तुम्हाला मिनिमम 5 लॉट किंवा त्याच्यापेक्षा जास्त लॉट एंटर करावे लागतील। मी तेही एक्झाम्पल तुम्हाला दाखवणार आहे, पण लक्षात घ्या की फ्युचर ऑप्शनमध्ये एक लॉट असतो। निफ्टीचा एक्झाम्पल घेतलं तर निफ्टीचा 50चा एक लॉट असतो। असे तुम्ही 5 लॉट जर एंटर केले तर तुम्हाला आइसबर्ग ऑर्डरची फॅसिलिटी यूज करता येते। 5 लॉट म्हणजे किती झाले, 250 क्वांटिटी। किंवा इथे तुमची ओव्हरऑल बाइंग क्वांटिटी जर 25,000 रुपयाची असेल, म्हणजे टोटल व्हॅल्यू ऑफ बाइंग 25,000 रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तरच तुम्ही ही आइसबर्ग ऑर्डर वापरू शकता। अदरवाईज तुम्हाला आइसबर्ग ऑर्डर इथे यूज करता येणार नाही।
क्वांटिटी त्यामुळे जास्त ठेवा. आता इथे 100 क्वांटिटी मी ठेवलेली आहे, तर मी इथे 4 लेग एक्झिक्यूट करणार आहे, म्हणजे एका लेगमध्ये 25 क्वांटिटी एक्झिक्यूट होणार आहे. तर आता इथे बघू शकता तुम्ही की सगळ्या गोष्टी इथे एंटर केलेल्या आहेत. इन्स्टंट बायवर मी जर क्लिक केलं तर ऑर्डर माझी इथे प्लेस झालेली आहे. आणि जर तुम्ही इथे ऑर्डर सेक्शनमध्ये गेलात तर ऑर्डरमध्ये आपल्याला इथे बघायला मिळेल, हे बघा, गेल 25 क्वांटिटी 25 क्वांटिटी 25 क्वांटिटी 25 क्वांटिटी, आणि सेम प्राइसवर आपली ही स्टॉक जो आहे तो बाय झालेला आहे आणि सक्सेसफुली आईसबर्ग ऑर्डर इथे प्लेस झालेली आहे. म्हणजे 25 क्वांटिटीचा एक लॉट इथे एक्झिक्यूट झालेला आहे आणि 100 क्वांटिटीज आपली एका क्लिकवरच एक्झिक्यूट झालेत. फक्त मार्केट डेप्थमध्ये दिसताना इथे 25 प्रमाणे आपल्याला बघायला मिळणार आहे. पोझिशनमध्ये गेलात तर इथे आपल्याला पोझिशन बघायला मिळते, 30 रुपये 35 रुपये आता प्रॉफिट चालू आहे. आणि सेम गोष्ट जर तुम्ही ऑप्शन्समध्ये करणार असाल तर मी ऑप्शनचं पण एक्झाम्पल दाखवतो. ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये जर आपण गेलो आणि समजा आता आपल्याला निफ्टीचं एक्झाम्पल बघायचं आहे, तर निफ्टीमध्ये जर ऑप्शन चेन आपण बघितली तर अशा पद्धतीने बघायला मिळते. आणि कुठलाही इथे आपल्याला कॉल किंवा पुट बाय करायचा असेल तर त्याच्यावर आपण क्लिक करून बायवर गेलो तर आता एक क्वांटिटी किंवा एक लॉट आपल्याला इथे बघायला मिळतोय, एक लॉट बघायला मिळतोय. त्यामुळे कुठलीही आईसबर्ग ऑर्डर इथे दिसत नाहीये. जर मी ही क्वांटिटी 5 पर्यंत गेली तर इथे तुम्ही बघू शकता आईसबर्ग ऑर्डर, आणि इथे सेम तुम्हाला इथे लेग्स जे आहेत ते ॲड करावे लागतील, 2 3 4 काय असेल ते. आता इथे समजा मला अजून लॉट वाढवायचे आहेत तर मी इथे अजून लॉट वाढवू शकतो. 10 लॉटमध्ये किंवा 12 लॉटमध्ये ट्रेड करायचं असेल तर 600 क्वांटिटी होणार आहे. आता 600 क्वांटिटीच्या हिशोबानं जर मी 10 लेग इथे दिले तर प्रत्येक लेगला काय होणार आहे, इथे 60 क्वांटिटी एक्झिक्यूट होणार आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला इथे जे आहे ते एक्झिक्युशन बघायला मिळतं. 10 लेगच्या वरती पण तुम्ही जाऊ शकता, पण इथे तुम्ही बघू शकता की जेवढी तुमची क्वांटिटी आहे तेवढ्या क्वांटिटीपेक्षा जास्त लेग्स तुम्ही जाऊ नाही शकत, कारण 50चा लॉट आहे. आणि जर तुम्ही त्याप्रमाणे जर लेग्स जास्त ठेवले आणि क्वांटिटी कमी असेल तर ती ऑर्डर जी आहे ती एक्झिक्यूट होणार नाही आहे. तर तुम्ही फ्युचर ऑप्शन करा किंवा इक्विटी इंट्राडे करा, दोन्हीमध्ये तुम्हाला जे आहे ते इथे ऑर्डर जी आहे ती एक्झिक्यूट करताना बघायला मिळेल. आता सेम मी तुम्हाला दाखवलं बाईंग करताना. आता आपण एक्झिट करताना काय करता येईल ते पण बघूया. इथे आपली ऑर्डर आहे गेलची, 50 रुपयाचं प्रॉफिट आपल्याला बघायला मिळत आहे. एक्झिट पोझिशनवर गेल्यानंतर मी परत इथे आईसबर्ग सिलेक्ट करू शकतो आणि ते परत 4 जे आहेत ते लेग सिलेक्ट करू शकतो. लेग 4 सिलेक्ट केलेले आहेत. इन्स्टंट सेल मी करतो. इन्स्टंट सेल केल्यानंतर मला इथे 40 रुपयाचं प्रॉफिट, आणि ऑर्डरमध्ये तुम्ही बघाल तर सेल करताना पण आपण इथे 25 क्वांटिटीनं सेल केलेला आहे आणि सेम प्राइसवर आपली जी आहे आईसबर्ग ऑर्डर एक्झिक्यूट झालेली आहे. प्रॉफिटमध्ये एक्झिट केलं आहे आपण, आणि तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने हे मार्केट टेपमध्ये बघायला मिळेल. तर ही दोन्ही एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवली, बाईंग करताना पण आणि सेलिंग करताना पण. तर तुम्ही दोन्ही ठिकाणी हे यूज करू शकता. तसंच ऑप्शन ट्रेडिंग किंवा फ्युचर ट्रेडिंगमध्ये व्होलॅटिलिटी जास्त असते, तिथेही तुम्ही या ऑर्डरचा, आईसबर्ग ऑर्डरचा वापर करू शकता, जो मार्केट डेप्थमध्ये तुम्हाला प्राइस जी आहे ती फ्लक्च्युएट नाही करणार आणि कमी दाखवेल. तर ही होती आईसबर्ग ऑर्डर धन ॲप्लिकेशनमध्ये. जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये ट्रेड करत असाल तर तुम्हाला हा फीचर खूप जास्त कामाला येणार आहे. हा फीचर जर तुम्ही पहिल्यापासून यूज करत असाल तर तुमचा एक्सपिरियन्स मला शेअर करा. जर काही डाऊट असतील या फीचरबद्दल किंवा धन ॲप्लिकेशनबद्दल तर तेही मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.